बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आणि आता मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न होताना सुद्धा दिसणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे आपण पाहतोय की आता पायलने काहीतरी वेडवाकडं सांगितलंय आणि पायलने वेडवाकडं सांगून आता या लोकांनी म्हणजे आता स्वतः अवनीसाठी सगळी सोय केलेली आहे. अवनी आता इतकी भारावले म्हणजे आता तिला कळतच नाहीये की आपली छोट्यातली छोटी आता इच्छा जरी चुकीची असली तरी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही लोक मात्र आता किती आणि काय हे करतायत. या सगळ्यामुळे अवनी आता भारावून गेले. बरं इतकंच नाहीये तर अवनीने सत्य सांगितल्यावरती मात्र आता भारावून गेलेलं आहे. ते म्हणजे धोंडी अण्णा. त्यांना आता आपली सून आपल्यासाठी किती आणि काय प्रकारे प्रयत्न करते आहे हे समजले. म्हणजे एकंदरच अवनी आणि या घराचं बॉन्डिंग आता इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे की आता सगळेच जण एका झटक्यामध्ये एकमेकांच्या साथी आता एकत्र आलेले आहेत. या सगळ्यामध्ये मात्र आता अवनी या सगळ्यामध्ये खूपच खुश झालेली आहे. या घरच्यांच्यासाठी आता अवनीने खूप मोठा निर्णय पण घेतलाय. बरं इतकंच नाही आहे तर या नक्की काय घडले कसं घडले सविस्तरपणे पाहू. ज्यावेळेला पायलने मात्र आता सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला मी टाईम पाहिजे आहे आणि हा तिचा मी टाईम काहीही झालं तरी तुम्ही तिला द्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मात्र आता या सगळ्यांनी ठरवलेलं आहे. अवनीला मात्र आता तिचा मी टाईम द्यायचा म्हणजे द्यायचा आणि म्हणून आता लगेचच इकडे यशा सांगायला लागतो, एक काम कर तू आता चांगल्या ब्रँडची घेऊन ये. आपण आता मस्तपैकी बाहेर इकडे टेबल वगैरे सजवूया आणि टेबल वगैरे सजवून आता तिला मी टाईम देऊया. काय ग पायल बरोबर आहे ना? पायल म्हणते अगदी बरोबर. लगेचच मात्र आता इकडे धन्या सांगायला लागतोय, बघ त्याच्यासोबत काय आता मोठी लोक खातात ना ते सगळं मागव. वहिनीची इच्छा आता आपण पूर्ण करूया म्हणजे तिला लपून छपून काही करायचं गरज नाहीये. यावरती यशादा म्हणतो बरोबर करतोय ना आपण? मला काहीच कळत नाहीये आपण जे काही करतोय त्यांना आवडेल ना? उगाचच काहीतरी मात्र आता ह्या सगळ्यामध्ये इकडे आता उगाचच हे नको व्हायला. आणि त्यावरती लगेचच यश इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे राजा. मला पण तेच वाटते. अवनी मॅडम तशा काही वाटत नाहीत रे. उगाचच आपण काहीतरी केलं आणि त्या चिडल्या तर? यावरती पायल सांगते अजिबात नाही. अगदी तुमच्या ह्याच विचारामुळे तुमची ती मेंटॅलिटी गरीबाची ना, आपली मिडल क्लास मेंटॅलिटी. आणि त्या कशा आहेत हायफाय लेवलच्या आहेत ना. त्यांचं जाऊबाई सांगत होत्या त्यांचं आता घर इतकं छान आहे ना की या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा त्यांच्या घरात इतकं सगळं हायफाय आहे ना की आता हे सगळं चालत असेल. त्या त्यांच्या आई वडिलांच्या सोबत सुद्धा पित असतील, आपल्याला थोडी माहिती आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच एक सांगायला लागतो, तो माणूस मध्येच बाजूला म्हणतो, हो हो मोठ्या घरात हे सगळं चालतं. पाण्यात चिडतो आणि तुला कोणी विचारलंय का? तुला कोणी विचारलंय का? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो सांगायला लागतो, नाही मोठ्या घरात खरंच असं घडतं. बरं आता असं म्हटल्यावरती लगेचच इकडे सांगायला लागते, पायल हे बघा आजच्या रात्रीला बेत होऊन जाऊ दे. म्हणजे कसं आहे काही झालं तरी सुद्धा वहिनीला सुद्धा आता वाटलं पाहिजे ना की या सगळ्यामध्ये आपण आता काहीतरी स्पेशल आहोत. काय लवकरात लवकर हा निर्णय घ्या. असं म्हटल्यावरती यशा आता सांगायला लागतो, ठीक आहे जा राजा, पटकन लवकर जाऊन तू आता त्याची व्यवस्था कर. राजा म्हणतो मी? यावरती तो म्हणतो, अरे अण्णांसाठी आपण आणायला जातो ना आणि त्याच वेळेला जर का आपण गेलो तर? यावरती मात्र आता इकडे राजा सांगायला लागतो, तुम्हाला माहिती आहे का अण्णा ज्या वेळेला दारू प्यायचं म्हणत होते तेव्हा आता अवनी मॅडमनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की नाही अण्णा तुम्ही दारू नाही घ्यायची. मग असं असताना त्या कशा घेतील? यावरती मात्र आता इकडे राजा सांगायला लागतो, नाही असू शकतं, काही चिंताच करायची गरज नाही. बरं तोपर्यंत अवनी आता रूममध्ये आले. ती आता इकडे धन्याला विचारते, धन्याला बोलवते आणि काय रे अण्णा आता डायरेक्ट दारू पितात की काय त्याच्यात टाकतात रे? यावरती धन्या म्हणतो, नाही अण्णा आहे ना, अण्णा बाटली अशी घेतात आणि डायरेक्ट पितात. का हो वहिनी तुम्हाला काय विचारायचं आहे? त्यावरती ती म्हणते, नाही मला विचारायचं होतं की डायरेक्ट पितात की कशी पितात ते. यावरती तो म्हणतो, नाही अण्णा घेतली बाटली की लावली, घेतली बाटली की लावली. अण्णा काय या सगळ्यामध्ये असं कमी जास्त पाणी बिणी काय टाकत बसत नाही. तुम्ही आता उगाचच काही इतका विचार करू नका. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतं, ते म्हणजे धोंडी अण्णा. काय वसुनबाई काय मला विचार, त्याला काय विचारतेस? यावरती आता इकडे अवनी सांगायला लागते, अण्णा मी तुमच्यासाठी ज्यूस करून आणू का? त्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. अण्णा सांगतात, सुनबाई अहो तुम्हाला सांगितलं ना आम्ही ज्यूस बीस पिऊन काय उपयोग नाही हो. आमच्या शरीराला ते मानवतच नाही. जोपर्यंत देशी घशाखाली उतरत नाहीये ना तोपर्यंत काही उपयोग नाहीये सुनबाई. पण जाऊ दे, तुम्ही वचन घेतलेत ना सुनबाई, तर आता आम्ही
अजिबात हात लावणार नाही, नका चिंता करू, किती पण त्रास होऊ दे, काही पण होऊ दे. पण त्यांचा धोंडी अण्णांचा होणारा त्रास पाहून अवनीला मात्र आता गप्प बसवत नाहीये. तिला खूप वाईट वाटले. या सगळ्यामध्ये मात्र आता धोंडी अण्णांना आपल्यामुळे, आपल्या भावामुळे हे सगळं सहन करायला लागतंय, हे तिला जास्त त्रासदायक वाटते. आणि त्यामुळे मात्र आता अवनी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा धोंडी अण्णांना सांगते, अण्णा माझ्यासाठी मी जे काही तुम्हाला ज्यूस आणून देईल ते माझ्यासाठी तुम्ही प्याल ना. धोंडी अण्णा म्हणतात ठीक आहे बाबा. यावरती धन्या सांगायला लागतो, वहिनी ज्यूस बनवते ना, मला पण द्या ना, मला पण ज्यूस द्या, मी काय मदत करू का. यावरती ती सांगायला लागते, नाही तुला मिळणार नाही आहे ज्यूस. यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतात धोंडी अण्णा, ठीक आहे सुनबाई आण, मी माझ्यातलं तुला देईन थोडंसं ज्यूस रे, कशाला हे करतोयस, मला कुठं ज्यूस एवढं संपतंय. आणि त्यावरती तो आता सांगायला लागतो, धन्या ठीक आहे अण्णा मला द्या हा ज्यूस, म्हणजे वहिनी घरी ज्यूस काढणार आहे ते मला प्यायचंच आहे. आणि त्यावरती ते सांगतात, तू चिंताच करू नको, तुला ज्यूस देतोय मी, आता कर अभ्यास तू. बरं तितक्यात आता धन्या पाण्या हे सगळेजण घरी आलेले आणि घरी आल्यावरती मात्र आता इकडे विचारतोय तो म्हणजे राजा की काय रे, काय झालं, अवनी मॅडम कुठे आहेत. यावरती मात्र आता लगेचच धन्या सांगायला लागतो, दादा वहिनी काहीतरी वेगळंच विचारत होत्या रे. यावर तो म्हणतो, काय काय विचारत काय होत्या. त्यावरती तो सांगतो, नाही म्हणजे अण्णा हे दारू कशी घेतात, काय घेतात, वहिनींना काय पडले. आता मात्र इकडे राजाला संशय पक्का ठरलाय की नाही होता होईस तर अवनी मॅडम दारू पितात आणि त्यांना दारू प्यायची इच्छा झाली होती म्हणूनच त्यांनी हे सगळं केले. नाही पायल बोलत होती ते बरोबरच आहे. लगेचच त्याला पायलचं म्हणणं आठवतं. त्यांनी आता आणलेला सगळा प्रकार तो बाहेरच्या ह्याच्यामध्ये सजवायला घेतो आणि त्याची मदत करायला बाकी सगळे असतात. तिकडे एक टेबल मांडलं जातं, टेबलावर चकणा ठेवला जातो, चकण्याच्या बाजूला बाटल्या ठेवल्या जातात, सगळं काही व्यवस्थितपणे सेट केलं जातं. आणि आता अवनीला राजा आता हाताने अवनी इकडे दारूची बाटली काढून गुपचूप त्याच्यामध्ये ओतण्याचा प्रयत्न करत असताना राजा तिकडे पोचलाय. अवनी घाबरते, पटकन बाटली लपवते आणि त्यावरती मात्र आता तो म्हणतो, नाही मॅडम काय चिंता नाहीये, आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला सगळं मान्य आहे. यावरती ती म्हणते, काय काय बोलतोयस काय तू. यावरती तो म्हणाला, तो तुम्ही जे काही कराल ते सगळं आपल्याला मान्य आहे, आपण काही या सगळ्यामध्ये तुम्हाला विचारायला येणार नाही. यावरती ती म्हणते, राजा कशाबद्दल बोलतोयस तू, मला काही कळत नाहीये. राजा म्हणतो, जाऊ दे हे सगळं ठेवा. राजाने हळूच बाटली काढलेली बघितलेली असते आणि त्यावरती मात्र आता ती म्हणते, नाही मी अण्णांसाठी ज्यूस करत होते. यावरती तो म्हणतो, मॅडम अहो तुम्हाला इच्छा झाली ना, तुम्ही फक्त बोलायचंच ना मला, मी तुमची सगळी मदत केली असती, तुम्ही कशाला तिकडे गेलात. यावरती अवनीला वाटते की राजा कशाबद्दल बोलतोय. ती म्हणते, नाही अरे मी तिकडे गेले होते खरी, पण आता मला तिकडे म्हणजे माहीत नव्हतं कसं आणि काय हे करायचं ते. बरं त्याच वेळेला तो म्हणतो, चला चला तुम्ही बाहेर चला, मी तुमच्यासाठी सरप्राईज देतो. आता अवनी बाहेर येऊन पाहते तर आता राजाने टेबल, दारू, चकणा बिकणा सगळं आणलेलं असतं आणि फुलं बिलं मांडलेली असतात, एकदम माहोल तयार केलेला असतो. आणि त्याच वेळेला अवनी आता बाहेर येते, तिला अजून दारूची बाटली दिसलेली नाहीये, ती बाटली आता पूर्णपणे झाकून ठेवलेली आहे. अवनी बाहेर येते आणि पाहते आणि ती विचार करते, हे सगळं काय आहे. यावर राजा म्हणतो, तुम्हाला कोणतीही आडपडदा ठेवायची काही गरज नाहीये, वाटेल तेव्हा आता वाटेल ते करायला हे घर तुम्हाला मोकळं आहे, तुम्ही चिंता करू नका, सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. असं म्हटल्यावर ती अवनी म्हणते, राजा अरे कशाबद्दल बोलतोयस. ती आता बसते. बसल्यावरती ज्या वेळेला दारूची बाटली बाहेर येते ती म्हणायला लागते, राजा हे सगळं काय आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, मॅडम अहो तुम्ही कशाला घाबरताय, आम्हाला कळलं होतं की तुम्ही त्या दारूच्या अड्ड्यावरती गेला होतात आणि आता तिकडे काही तुम्हाला ह्या प्रकारचं भेटणार नाही म्हणून आम्ही बाहेरून मागवलं हे सगळं, तुम्ही तुमचा मी टाईम एन्जॉय करा, हे घ्या ग्लास, हे सगळा आम्ही आता आज जाऊन बसतो, आमची काही चिंता करू नका. आणि यावरती ती सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही. धन्या सांगायला लागतो, हो वहिनी बिंदास्त होऊन जाऊ दे. यशा म्हणतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्या जुन्या सवयी तुम्ही का सोडाल. त्यावरती अवनी आता चिडते आणि यशाला, तुम्ही सुद्धा. अहो मी तर अण्णांसाठी दारू आणायला गेले होते, मी आमच्या घरात दारूच्या थेंबाला पण स्पर्श केला जात नाही, अण्णांची तब्येत बरी नव्हती म्हणून मी दारू आणण्यासाठी गेले होते. राजाला इतकं बरं वाटतं की अवनी मॅडम पित नाहीयेत आणि तो म्हणतो, काय बोलताय. तितक्यात दारात धोंडी अण्णा हे सगळं ऐकत असताना ते बाहेर आलेले आहेत. अवनी माझ्यासाठी तू दारू आणायला गेलीस असं म्हणत ती सांगायला लागते, अण्णा तुमची तब्येत बिघडलेली मला आता बघवत नव्हती, मला खरंच कळत नव्हतं की काय करू, पण मला तुम्हाला हे पिल्याशिवाय बरं वाटत नाहीये हे समजल्यामुळे मी आता दारू आणण्यासाठी गेले होते. अण्णा
अण्णा अण्णा खरंच तुमच्यासाठी मी हे केलं. आता त्यावरती धोंडी अण्णा इतके खुश होतात, खरंच मी इतका नशीबवान आहे की आता माझ्या सुनेने माझ्यासाठी मात्र आता इतकं सगळं केलेलं आहे. आणि असं म्हणत ते आता सांगायला लागते, काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता खरंच तुझ्यासाठी मी आजपासून दारू सोडली, बास आता मात्र दारूच्या थेंबाला स्पर्शसुद्धा करणार नाही. सुनबाई तूच माझं औषध. असं म्हणत इतकं छान पद्धतीने हा सगळा मॅटर सॉल्व्ह झालेला आहे आणि अवनी आणि अण्णा दोन्ही खुश झालेले आहेत.